हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये. हा बघा लेण्याद्री 6.5 किलोमीटर, 6.5 किलोमीटर, 6.5 म्हणजे 6.5 किलोमीटर. तर आपण घेतो इथून लेफ्ट. आपण आत्ताच ओझरला दर्शन केलं. ओझरला विघ्नहर गणपती विनायकापैकी एक दर्शन करून आत्ताच आपण तिथून निघालो मित्रांनो. निघाल्यानंतर केवळ 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर लेण्याद्री गणपती आहे. लेण्याद्री आणि ओझरचा विघ्नहर हे दोन्ही अष्टविनायकापैकी आहेत आणि हे दोन जवळजवळच आहेत. जर तुम्ही नाशिकवरून पुण्याला जात असाल किंवा पुण्यावरून शिवनेरीला आले तुम्ही किंवा गावाकडून कोणी शिवनेरी किल्ल्यावर आलं तर हे दोन अष्टविनायक तुम्ही करू शकता. हे अगदी जवळ अष्टविनायक आहेत. आता आपण निघालो लेण्याद्रीच्या गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं दर्शन करण्यासाठी. मित्रांनो, इकडले रोड वगैरे खूप सुंदर आहेत आणि जो गिरिजात्मक अष्टविनायक आहे तो असं लेण्यामध्ये कोरीव बांधकाम केलेलं आहे. लेण्यात म्हणजे पांडवकालीन लेण्यात, त्या लेण्यामध्ये ते गणपतीचं एक स्वरूप आहे. आपण आपला लास्ट आणि 8वा जो अष्टविनायकापैकी राहिलेला गणपती आहे तो गिरिजात्मक लेण्याद्री आहे. आपण तिथं नुकतेच आता पोहोचू, तिथलंही दर्शन करू, तुम्हालाही दर्शन घडवून देऊ. मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इथं जवळपास कुठं आणखीन काही बघण्यासारखं, काही व्लॉगिंग करण्यासारखं असेल तेही सांगा, कारण की आम्ही परत व्लॉग नवीन बनवू, नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करू. चला तर आता आपण भेटूया गिरिजात्मक अष्टविनायक येथील डायरेक्ट कमानीपाशी. मित्रांनो, जो ओझरवरून जुन्नरला रोड जातो तिथून नुकताच आता आम्ही राईड घेतलाय. हा राईड घेतला की हा जातो लेण्याद्री गणपतीकडे. हे बघा मित्रांनो, समोरचा जो उंच असा डोंगर दिसतोय ना तो आहे लेण्याद्री गणपती. लेण्याद्री कारण की तिथं लेण्या आहेत ज्या की पांडवकालीन लेण्या आहेत. भरपूर अशा लेण्या आहेत. त्या लेण्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ती प्रॉपर एकदम पाषाणात कोरीव आहे. गिरिजात्मक गणपती. मित्रांनो, इकडेही तुम्ही आले तर इकडे भक्तिनिवास आहे. खूप मोठं भक्तिनिवास आहे राहण्यासाठी. आता समोर गेलेला तर तुम्हाला दाखवतो मी ते भक्तिनिवास. सांग. हे बघा मित्रांनो, यात्री निवास खूप मोठा आहे. तुमची जर शैक्षणिक सहल वगैरे काही आली, शाळेची सहल असू द्या, काही पण असू द्या, इथं खूप मोठा असा सभागृह आहे. राहण्यासाठी सोय आहे. पार्किंग मोठी आहे. बस वगैरे काही पण आणली तरी इथं पार्किंगला तुम्ही आरामशीर लावू शकता. राहण्याची खूप उत्तम सोय आहे लेण्याद्री गणपतीच्या एकदम जवळ. आणि लेण्याद्री गणपती इथंच आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट खिडकीतून गणपतीचं दर्शन करू शकता, एवढ्या जवळ आहे. चला आपण पोहोचतोय गणपती बाप्पाच्या पायथ्याला, कारण की इथं आपल्याला ट्रेकिंग करावं लागणार आहे मित्रांनो. चला आता गाडी लावायला इथं बघूया जागा. इथं टू व्हीलर तर नसेल. चला, इथं पार्किंगला तर खूप सुंदर आणि भरपूर जागा आहे. पार्किंग तुम्ही आरामशीर करू शकता गाडी इथं. सहली पण आलेल्या आहेत भरपूर गावाकडल्या. तस भरपूर असं शॉपिंगसाठी याच्यासाठी भरपूर आहे. पार्किंग भरपूर आहे. मित्रांनो, प्रसाद झाला घेऊन आणि आपण केलं ट्रेकिंगला सुरुवात. हे बघा मित्रांनो, गिरिजात्मक गणेश दर्शनाचे इथं तिकीट
तिकीट काउंटर आहे. इथं 25 रुपये पर पर्सन तिकीट घेतलं जातं. पण हे गणपतीचं नसून इथं ज्या लेण्या आहेत त्या लेण्याचं तिकीट आहे. अर्धा ट्रेक करून झाला आहे. आणखीन 15-20 मिनटामध्ये वरी पोहोचतो आम्ही. हे बघा आपण पोहोचलो फायनली. इथं चप्पल वगैरे काढायची ह्या अशा लेण्या आहेत. आणि इथून वरती इकडं ते गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, इकडं पण लेण्या आहेत. आणि इकडून सरळ तो डोंगर दिसतो ना तो वाला, तो बघा तो आहे शिवनेरी किल्ला. आणि त्याच्या अगोदर जी सिटी दिसते ती जुन्नर. हे बघा इथून आहे गणपती बाप्पाच्या तिकडे जायला रस्ता. आपण पोहोचलो गणपती बाप्पांच्या मंदिरात. आलो फायनली. गणपती बाप्पा मोरया. मूर्तीचा फोटो काढण्यास बंदी आहे. गिरिजात्मक गणपती बाप्पांचं घ्या दर्शन. तुमच्यासाठी दर्शन पण घडून आणलं. नारळ खाण्यात दंग आहेत बजरंगबली. मस्त दर्शन झालेत. बघा आपला 8वा अष्टविनायक गिरिजात्मक दर्शन करून आम्ही आत्ताच नुकतंच आलो आहे. इथं फक्त अष्टविनायकापैकी एकच असा गणपती आहे जिथं तुम्हाला ट्रेकिंग करून वरती यावं लागेल. पण इथं तुम्हाला गर्दी वगैरे तसं काहीच भेटणार नाही. हे बघा खूप सुंदर असे ट्रेकिंग पावसाळ्यात लय भारी वाटते इकडं. मित्रांनो खूप सुंदर आहे बघा. अष्टविनायक गिरिजात्मक दर्शन करून कसं वाटलं बायको? इथं आल्यावर असं वाटलं की खरंच गणपतीचे दर्शन केले. म्हणजे 7 असे एकदम खाली आहेत ना. 8वा केल्यावर आठवलं वरती चढून. पण जाऊद्या, दर्शन तर मस्त झाले. हा खूप छान दर्शन झाले. हे बघा मित्रांनो, इथं डोली पण आहे. त्याला डोली म्हणतात. जे की तुम्हाला जर चालता येत नसेल, दम वगैरे हे ते लागत असेल, तुम्हाला असं पण वरती घेऊन जायला इथं सुविधा आहे. आणि हे बघून केदारनाथच्या आठवण येते. हां केदारनाथला 1500 रुपये काहीतरी घेतात पर पर्सन. चला आम्ही पोहोचलो आहे. पूर्ण ट्रेकिंग उतरलोत खाली. उन्हाचा पारा पडला आहे. सकाळी थंडी वाजत होती, आता थंडीच गायब झाली. ट्रेकिंगमुळं आता पोहोचलो आहे आपण खाली. खाली लिंबू सरबत. वा, 8 गणपतींचं अष्टविनायकांचं दर्शन आज पूर्ण झाले. गणपती बाप्पा मोरया. वा, खूप सुंदर वाटायला दर्शन करून, काही का नाही बायको? आपल्या अष्टविनायकाची यात्रा पूर्ण झाली. फायनली झाली. तर मस्तपैकी आरामशीर हळूहळू अरे आम्ही घराचा प्रवास करतो. वाटेत कुठेतरी हॉटेल बघतो. मस्तपैकी पोटापाण्याची सोय करतो. आम्ही काहीतरी खावंसं वाटले, मस्तपैकी व्हेजिटेरियन काहीतरी खातो. मस्त असं ऊन पडले, चढून ट्रेकिंग करून एकदम असं भयानक गरमी झालती. पण मस्त लिंबू सरबत घेतलं काकांकडून.
काकांनी लिंबू सरबत खूप छान बनवलं होतं. मित्रांनो, आपल्या अष्टविनायकाची आपण कमीत कमी जसं आपल्याला टाइम भेटेल तसं केलेली आहे थोडी थोडी. म्हणजे एक महिन्यामध्ये आपण जशी सुट्टी भेटेल संडे सॅटरडे मध्ये कधी किंवा अशी सोमवारची अशानुसार आपण 8 अष्टविनायक केले. आपण 2026 मध्ये स्टार्ट केलं. हा, आणि 2026 मध्ये स्टार्ट केलेली. पहिला जानेवारी महिना आहे, आणखी जानेवारी नाही संपला म्हणजे 20 दिवसात आपण केली म्हणायचं, सुट्टीनुसार जसं भेटेल तसं. पण मित्रांनो, तुम्हाला जर अष्टविनायकाची यात्रा करायची असेल तर तुम्ही 3 दिवसातही करू शकता. आणि प्रत्येक अष्टविनायकाच्या तिथं भक्ती निवास राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. त्यामुळे राहण्यात खाण्यात इथं लेण्याद्रीत बी बघा एवढं मोठं भक्ती निवास आहे. तिथं सहल येऊ द्या, मोठमोठाल्या ट्रॅव्हल जरी आल्या तरी पण राहण्याची सोय आहे तिथं. आणि सध्या तिथं महाप्रसाद सुद्धा चालू आहे 10 ते 2:30 टायमिंग, बरोबर ना? आणि रात्री पण असतं. आणि रात्री पण असतो महाप्रसाद, तुम्ही तोही प्रसाद घेऊ शकता. शिवनेरी दाखवलंय. मी हा दाखव. हेच आहे. महाराष्ट्रातून भरपूर सहली येतात शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ला बघण्यासाठी. इथं जवळच लेण्याद्री गणपती पण आहे, ओझर गणपती पण आहे. म्हणजे हे 3 स्पॉट तुम्ही एका लाईन मध्ये करू शकता. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली अष्टविनायक यात्रा आज संपन्न केली आपण. खूप चांगलं वाटलं. प्लीज तुम्ही व्हिडिओ बघा, आणि मी तर म्हणतो सततच तुम्ही आमचे व्हिडिओ बघतच असाल हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला, आमचं कंटिन्यू व्हिडिओ बघितले किंवा सबस्क्राईब केले, तुम्ही तुमच्या घरच्यांना सबस्क्राईब करायला लावले किंवा मित्र मैत्रिणींना सबस्क्राईब करायला लावले तर आमचे सबस्क्राईब वाढतील. जसे जसे सबस्क्राईब वाढतील त्यानुसार व्लॉग पण वाढवायचा प्रयत्न करू. मग आपण डेली व्लॉग बनवायला चालू करू, सबस्क्राईब जर वाढलीच तर. चला तर मित्रांनो, आपण निघूया घरी. चला, बाय बाय.